खरंच साहेब मला किडनॅप केलं होतं साहेब. तो चुकून आहे ना, त्याला शोधून काढा, मला वाचवा, नाही तर तो माझा जीव गेलो. नाही ते काय करायचं आम्ही बघू. तुला काय काय आठवतं सांग. त्या रात्री मी झोपलो होतो. अच्छा, हे सकाळी उठले होते, तू झोपला होता, तुम्ही सेम पाठ करून आलात. जनरली माणसं रात्री झोपतेत. पुढे मी रात्री झोपलो होतो, घराच्या पाठीमागे काहीतरी आवाज आला. म्हटलं काय आवाज म्हणून बघायला मागे गेलो. कोणीतरी मला आवाज दिल्यासारखं झालं. कोण आवाज देते म्हणून मी जरा सावध सावध पावलं टाकत पुढे निघालो. तेवढ्यात कोणीतरी पाठीमागने माझ्या डोक्यावर हल्ला केला असा, आणि पुढे बी केलं. आणि मग जाऊ मी शुद्धीत आलो तेव्हा डायरेक्ट जंगलात होतो. तुला काय वाटलं, तू जे सांगशील त्याच्यावर विश्वास ठेवेन मी. विश्वास ठेवेन का म्हणजे? अहो, सत्य कथे नाही साहेब. सुधाकर, हा साहेब. खरं बोलतोय का? अजिबात नाही साहेब. त्याला कधी काय माझं पटतं. उद्या कोणी म्हणलं मी गोपाळ नाही तरी त्याला नाहीच वाटणार. नाहीच वाटत. बघितलं साहेब, याचा कधीच माझ्यावर विश्वास नाही. माझा नाही. पोलीस स्टेशनला आग लावलीस, पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलास. मी आता तुला भीती वाटते अटक व्हायची म्हणून तू हे नाटक करतोस. काय सांगता साहेब, पोलीस स्टेशनला आग लागली? कवा कवा? अहो, ऐक बघे, सगळं तू केलेस. का जळले? साहेब मी काय सुद्धा नाही केलं, सगळं चढलंय की. मी कशाला असं काय करेन? असा किती दिवस बेशुद्ध होतो मी. 2 दिवस झाले याला. काय केलंस? का जळलं सांग. अहो मी कशाला सांगतोय साहेब, मी काय सुद्धा नाही केलं. मी कशाला काय करतो, उलट माझा जीव घ्यायचा कोणीतरी प्रयत्न करते. परत परत तेच काय सांगतोयस रे? हा, गावात तुला देव माणूस म्हणतात ना, कोणाशी तुझं वैर ना, मग कोण तुझा जीव कशाला गेल रे? अरे मी आता श्यामल वहिनीचा जीव घेतला का नाही? त्यांचं वैर होतं कोणाशी, त्या तर घराच्या बाहेर बी पडत नव्हत्या. त्यांचा जीव घेऊ शकतात, माझा का नाही जीव? गोपाळ कुठे असा? गोपाळ 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 गोपाळ, तुला काय झालं नाही रे गोपाळ? अरे तू कुठं गेला होतास रे? तुला काय झालं नाही ना? यांना मीच मागणं मारलं होतं हे कळलं असलं तर? अरे तू असं कुठे जात जाऊ नकस रे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता. ओ नरगिस, मदर इंडिया पोलीस स्टेशन आहे, आवरा जरा स्वतःला. सांग रे, का आग लावली? हाय का साहेब, अहो किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, ऐकूनच घेणं झालंय. मी कशाला काय करतोय? हे बघा माझी आई सुद्धा आली, मी तिची शपथ घेतो, मी नाही लावली आग. आईची शपथ घे, बाईची शपथ घे, नाही तर तुझ्या घरच्या गाईची शपथ घे. आग तूच लावलीस. हे पट्टी काढ. काय गरज नाही पट्टी काढायची. माझ्या लेकराचा जीव घेता काय तुम्ही? हा, त्याला लागलेलं दिसत नाही वय. आप्पा अहो राहू द्या, मी पट्टी काढल्याने खरं काय ते जर कळणार असेल तर काढतो पट्टी. हो दे तरच थोडासा, उलट बरं आहे ना. पट्टी काढली तर ह्यांना कळल मी आरोपी नाही. काढतो. हळू, पोलीस स्टेशन आहे. ओ साहेब, तुम्ही असं आमच्या देवांसवर आरोप करू शकत नाही. हा, अहो साहेब, मी हेच सगळ्यांना सांगतोय की गोपाळला जर पुरावा नष्ट करायचं असतं त्यानं गावातल्या लोकांना ठस द्यायला तयारच केलं नसतं. गावकऱ्यांना मला सगळं कळतंय बरं का, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. कधी कधी मला खरंच कळत नाही एवढ्या प्रेमाचं सगळं मी काय करू. दास, पट्टी काढ. गोपाळजी. नर्स आहेस तू? दादा. नर्स नाही आहेस तू, सिस्टर आहेस तू माझी. दादा हळू काढला. एवढं लागलंय माझ्या नवऱ्याला. बघा, घ्या बघा तुमच्या डोळ्यांनी झांकर साहेब. हो, माझ्या नवऱ्यानं माझ्या घरानं तुमचं काय बिघडवलंय असं का? हात धुवूनच माग लागलाय आमच्या. सतत आमच्या घराची इज्जत चव्हाट्यावर आणताय. नवऱ्याला हात लावला की तिचा जीव होतो वर खाली,
हीच तीच ही गोपाळ टेलरची बायको चिसौका लाली. दादा, तुझ्या संशयी स्वभावामुळे किती लोकांना त्रास देणारेस तू अजून. गोपाळजींवर डाऊट घेतोयस. बघ ना केवढासा जीव झालाय अरे त्यांचा. त्यांना काही झालं असतं तर. आठवतंय का काही? उसटचं आठवतंय. ज्यानं हल्ला केला का नाही, तो जो माणूस होता मला मारणारा, तो आपल्या गावातलाच होता. आपल्या सगळ्या माणसात राहायचा, पण आपण त्याला कधीच ओळखू शकलो नाही. पट्टी काढल्या बरोबर आठवायला लागलं एकदम. पट पट पट. म्हणजे यांना कळलंय मीच सगळं केलंय. आता यांनी सगळ्यांसमोर माझं नाव सांगितलं तर. ए पटापटा सांग, लय सस्पेन्स वाढवू नको. साकेत. काय? साकेत गावात आहे अजून? हा, गोपाळजी, तुम्ही भेटला होतात का साकेतला? होय. तुझा त्याचा काय संबंध? तुझी काय दुश्मन होती का? हॅलो, काय? ठीक आहे. हो साहेब, साकेतचं लोकेशन ट्रेस झालंय. कुठे आहे तो? मुंबईला. बघितलं माझ्यावर हल्ला केला आणि साकेत मुंबईला पळाला. साकेत एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल असं वाटलं नव्हतं मला. दादा, मी यासाठी साकेतला कधीच माफ करणार नाहीये. बघितलं का साहेब? अहो तुम्ही आमच्या देव माणसावर आरोप करताय आणि खरा गुन्हेगार कोण निघाला? तुमचाच माणूस. नाही तर काय, उगाच आमच्या देव माणसाला त्रास देताय तुम्ही. हा, म्हणजे जामकर साहेब, मी खरं तर हे सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगणार नव्हतो, पण आता सांगावं लागतंय. काय आपल्या घरातला विषय, तुम्ही माझ्यावर संशयच घेताय ना, त्याच्यामुळं मला माझी बाजू मांडावीशी वाटते. साकेतला माझ्यावर राग होता. म्हणजे आर्या मॅडमचा व्यवसाय इतका झपाट्यानं वाढत होता, वाढ होत होती, त्याला त्यांचा व्यवसाय हातात घ्यायचा होता. आणि ही जसं मला कळलं तसं त्यांचा माझ्यावरचा राग वाढत गेला. त्यात तुम्ही पण त्यांना मारलं ना, मग बहुतेक त्याच रागातनं त्यांनी पोलीस स्टेशन जाळलं असेल आणि त्याच रागातनं माझ्यावर बी हल्ला केला आणि मला जंगलात टाकून इथनं पळून गेला. तुला कसं माहित मी त्याला मारलं? ते मला जेव्हा मारत होता साकेत, तेव्हा त्यानेच रागाच्या भरात सगळं काय ते सत्य मला सांगितलं. कोण आहे तो साकेत? त्याला आत्ताच्या आत्ता अटक झाली पाहिजे. आत्ताच्या आत्ता झालीच पाहिजे अटक झालीच पाहिजे. दादा, तू त्या साकेतला माझ्यासमोर घेऊन ये आधी. मला त्याला जाब विचारायचा आहे, पण तू त्याला काही करणार नाहीयेस. प्लीज. बरं जामकर साहेब, तुमची चौकशी करून झाली असेल तर निघू आम्ही. अजून काय चौकशी करायची? या सगळ्यांना घेऊन जा. चला. जामकर साहेब, हे जे काय झालं ना, हे शेवटचं बरं का. आम्ही ऐकून घेतोय, सहन करतोय म्हणून तुम्ही आमच्याच मागे लागलात. आता पुन्हा जर तुम्ही आमच्या घरावर किंवा माझ्या लेकरावर आरोप केला ना, तर आम्ही आंदोलन करू. कमिशनर ऑफिस पुढे जाऊन मोर्चा काढू आम्ही. काय मंडळी? चला